अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदी मराठी इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सोबतच जे एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे ते सेंटेन्सेसचं मराठीमध्ये मिनिंग बघूया आणि सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा आपण आज बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे तो आहे फेलिसिटेट. ओके, फेलिसिटेटचं मिनिंग होतं टू एक्सप्रेस टू समवन ॲडमायरेशन फॉर हिज ऑर हर सक्सेस ऑर गुड फॉर्च्यून. म्हणजेच काय करणे, त्याचं अभिनंदन करणे किंवा त्याचा गौरव करणे, सन्मान करणे, त्याला म्हटलं जातं फेलिसिटेट करणे. त्याचा गौरव करणे, त्याला शुभेच्छा देणे, सत्कार करणे, त्याचा अभिनंदन करणे, याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये फेलिसिटेट. आणि मिनिंग काय होतं फेलिसिटेटचं? टू एक्सप्रेस टू समवन ॲडमायरेशन फॉर हिज ऑर हर सक्सेस ऑर गुड फॉर्च्यून. हिंदीमध्ये मिनिंग होतं अभिनंदन करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं अभिनंदन करणे, सत्कार करणे, गौरव करणे आणि शुभेच्छा देणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं फेलिसिटेटचं शुभेच्छा देणे, सत्कार करणे, गौरव करणे आणि अभिनंदन करणे आणि सत्कार करणे. सिनोनिम्स आहेत कॉम्प्लिमेंट, कॉंग्रॅच्युलेट आणि ॲप्लॉड. कॉम्प्लिमेंट, कॉंग्रॅच्युलेट आणि ॲप्लॉड हे सिनोनिम्स आहेत फेलिसिटेटचे. अँटोनिम्स काय आहेत? क्राय डाऊन, डिक्राय आणि डेप्रिकेट. अँटोनिम्स आहेत फेलिसिटेटचे डेप्रिकेट, डिक्राय आणि क्राय डाऊन. सो सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? द होल फॅमिली फेलिसिटेटेड जॉन ऑन हिज न्यू अपॉइंटमेंट. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो जॉनच्या नवीन नियुक्तीबद्दल संपूर्ण कुटुंबाने त्याचा गौरव केला. सो इथे फेलिसिटेटेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे गौरव केला म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? कॉर्डन, CORDONED, कॉर्डन. प्रोनाउन्स कसं करायचं याला? CORDONED ला कॉर्डन. सो कॉर्डनचं मिनिंग होतं प्रिव्हेंट ॲक्सेस टू ऑर फ्रॉम अन एरिया ऑर बिल्डिंग बाय सराउंडिंग इट विथ पोलीस ऑर अदर गार्ड्स. म्हणजेच काय करणे? तर नाकाबंदी करणे किंवा जे पण आहे एखादा एरिया आहे त्याच्या काय करणे? वेढा घालणे विथ द हेल्प ऑफ पोलीस. ओके, सो कॉर्डन म्हणजे काय होतं? प्रिव्हेंट ॲक्सेस टू ऑर फ्रॉम अन एरिया ऑर बिल्डिंग बाय सराउंडिंग इट विथ पोलीस ऑर अदर गार्ड्स. गार्ड्स किंवा पोलीस जे आहे ते एखादं घर जिथे काही झालेलं आहे, समजा काही मर्डर झालेला आहे किंवा काही झालेलं आहे, चोरी झालेली आहे, सो जो तो एरिया आहे त्या एरियाला काय करतात? ते सील करतात पोलीस किंवा गार्ड्स. सो ते सील करणे आणि तिथे बंदी घालणे त्या एरियाला आजूबाजूनी, त्याला काय म्हटलं जातं? कॉर्डन. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं कॉर्डन हा वर्ड आहे. आणि मिनिंग काय आहे त्याचं इंग्लिशमध्ये? प्रिव्हेंट ॲक्सेस टू ऑर फ्रॉम अन एरिया ऑर बिल्डिंग बाय सराउंडिंग इट विथ पोलीस ऑर अदर गार्ड्स. आणि हिंदीमध्ये म्हटलं जातं घेराबंदी कर दी, म्हणजेच घेराबंदी कर देना. घेराबंदी कर देना हे होतं हिंदीमध्ये मिनिंग. आणि मराठीमध्ये काय होतं? वेढा घालणे, बंदी घालणे किंवा सील करणे आणि साखळी करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कॉर्डनचं वेढा घालणे, बंदी घालणे किंवा सील करणे आणि साखळी करणे. सिनोनिम्स आहेत क्लोज ऑफ, सील ऑफ आणि टेप ऑफ. क्लोज ऑफ, सील ऑफ आणि टेप ऑफ हे आहेत सिनोनिम्स कॉर्डनचे. सेंटेन्स बघूया. पोलीस कॉर्डन्ड ऑफ पार्ट ऑफ द सिटी सेंटर. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे? पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागाची नाकेबंदी केली. सो इथे कॉर्डन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे नाकेबंदी केली म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे लॅक्झिटी, LAXITY, लॅक्झिटी. लॅक्झिटीचं मिनिंग होतं लॅक ऑफ स्ट्रिक्टनेस ऑर केअर, म्हणजे जो काय आहे बेजबाबदार आहे, ओके, हलगर्जी आहे, त्याला म्हटलं जातं लॅक्झिटी. हिंदीमध्ये लॅक्झिटीचं मिनिंग होतं बेपरवाही. आणि मराठीमध्ये काय होतं? बेजबाबदारपणा किंवा निष्काळजीपणा, याला म्हटलं जातं मराठीमध्ये, याला मिनिंग आहे कशाला? लॅक्झिटीला. सो लॅक्झिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं लॅक ऑफ स्ट्रिक्टनेस ऑर केअर,
हिंदीमध्ये मिनिंग होतं बेपर्वाही, मराठीमध्ये काय होतं हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, ढिलाई आणि शिथिलता. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं लॅक्झिटीचं हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, ढिलाई आणि शिथिलता. सिनोनिम्स आहेत केअरलेसनेस, हिडलेसनेस आणि इनॲडव्हर्टन्स. सिनोनिम्स आहेत लॅक्झिटीचे केअरलेसनेस, हिडलेसनेस आणि इनॲडव्हर्टन्स. अँटोनिम्स काय आहेत टाइटनेस, कंप्लायन्स आणि केअर. टाइटनेस, कंप्लायन्स आणि केअर हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे द न्यूजपेपर्स अक्यूज लोकल पोलीस ऑफ लॅक्झिटी इन डीलिंग विथ गॅम्बलर्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो सो सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये वृत्तपत्रांनी जुगारांशी वागताना स्थानिक पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. सेंटेन्स काय आहे द न्यूजपेपर्स अक्यूज लोकल पोलीस ऑफ लॅक्झिटी इन डीलिंग विथ गॅम्बलर्स. गॅम्बलर्स म्हणजे काय होतं जे जुगार खेळतात वगैरे, जुगार करणारे जे असतात त्यांना म्हटलं जातं गॅम्बलर्स. सो वृत्तपत्रांनी जुगारांशी वागताना स्थानिक पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. सो इथे लॅक्झिटी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे हलगर्जीपणा. नेक्स्ट वर्ड आहे प्रोवायझोन. काय आहे नेक्स्ट वर्ड प्रोवायझोस. याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे PROVISOS ला प्रोवायझोस. सो प्रोवायझोसचं मीनिंग होतं अ कंडिशन अटॅच टू अन ॲग्रीमेंट. म्हणजे जे काय आहे काही अटी असतात, शर्ती असतात, काही ॲग्रीमेंटच्या काय असतात अटी किंवा शर्ती असतात, त्याला काय म्हटलं जातं प्रोवायझोस असं म्हटलं जातं. सो हे आहे याचं प्ल्युरल व्हर्जन आहे. ओके, प्रोवायझोचं प्ल्युरल व्हर्जन आहे प्रोवायझोस. सो हिंदीमध्ये प्रोवायझोसचं मीनिंग होतं प्रावधानो आणि मराठीमध्ये काय होतं अटी, शर्ती. शर्त सुद्धा म्हणू शकतो, अट सुद्धा आपण म्हणू शकतो. आणखी काय होतं तरतूद, तरतुदी आणि निर्बंध. सो मराठीमध्ये मीनिंग होतं प्रोवायझोसचं अटी किंवा शर्ती, तरतुदी आणि निर्बंध. सिनोनिम्स आहेत कंडिशन, स्टिप्युलेशन आणि प्रोव्हिजन. कंडिशन, स्टिप्युलेशन आणि प्रोव्हिजन हे सिनोनिम्स आहेत प्रोवायझोसचे. ओके, सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे ही लेफ्ट हिज अनबॉर्न ग्रँडचाइल्ड अ ट्रस्ट फंड विथ द प्रोवायझो दॅट ही बी नेम्ड आफ्टर द ओल्ड मॅन. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो त्याने त्याच्या न जन्मलेल्या नातवासाठी एक ट्रस्ट फंड, ओके म्हणजेच काय तर विश्वस्त निधी सोडला, पण त्यासाठी अशी अट ठेवली की त्या मुलाचे नाव त्याच्या आजोबाच्या म्हणजेच त्या ओल्ड मॅनच्या, ओके त्या म्हाताऱ्याच्या, त्या आजोबाच्या नावावर ठेवले जावे. सो इथे प्रोवायझो म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अट म्हणून. सेंटेन्स काय आहे ही लेफ्ट हिज अनबॉर्न grandchild a trust fund with the proviso that he be named after the old man. म्हणजेच काय तर त्याने त्याच्या न जन्मलेल्या नातवासाठी एक ट्रस्ट फंड सोडला, पण त्यासाठी अशी अट ठेवली की त्या मुलाचे नाव त्या म्हाताऱ्याच्या नावावर ठेवले जावे. ओके, सो प्रोवायझो म्हणजे होता अट. नेक्स्ट वर्ड आहे डिसेंट. DISSENT डिसेंट. डिसेंटचं मिनिंग आहे द एक्सप्रेशन ऑर होल्डिंग ऑफ opinions at variance with those previously commonly or officially held. म्हणजेच काय आहे द एक्सप्रेशन ऑर होल्डिंग ऑफ ओपिनियन ॲट व्हेरियन्स विथ दोज प्रिव्हियसली कॉमनली ऑर ऑफिशियली हेल्ड. सो डिसेंटचं मिनिंग होतं मतभेद. मराठीमध्ये सुद्धा याला मतभेद म्हटलं जातं, हिंदीमध्ये सुद्धा कशाला डिसेंटला मतभेद असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर नापसंती आहे, ओके नापसंती आहे किंवा असहमती आहे, याला म्हटलं जातं डिसेंट. सो डिसेंटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं मतभेद, इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द एक्सप्रेशन ऑर होल्डिंग ऑफ ओपिनियन्स ॲट व्हेरियन्स विथ दोज प्रिव्हियसली कॉमनली ऑर ऑफिशियली हेल्ड. मराठीमध्ये मिनिंग होतं मतभेद, आणखी काय होतं असहमती, विरोध
आणि विसंमती. ओके, सो डिसेंटचं मराठीमध्ये मिनिंग होतं मतभेद, असहमती, विरोध आणि विसंमती. सिनोनिम्स आहेत डिसॲग्रीमेंट, लॅक ऑफ ॲग्रीमेंट आणि डिस्प्यूट. सो डिसेंटचे अँटोनिम्स काय आहेत? अकॉर्ड, ॲग्रीमेंट आणि कॉन्कॉर्ड. अँटोनिम्स आहेत डिसेंटचे अकॉर्ड, ॲग्रीमेंट आणि कॉन्कॉर्ड. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे? इन दोज डेज रिलिजियस डिसेंट वॉज नॉट टॉलरेटेड. सेंटेन्सचा अर्थ होतो त्या काळात धार्मिक मतभेदांना किंवा धार्मिक विरोधाला थारा दिला जात नव्हता. सेंटेन्स काय आहे? इन दोज डेज रिलिजियस डिसेंट वॉज नॉट टॉलरेटेड. म्हणजे काय होतं? त्या काळात धार्मिक मतभेदांना किंवा धार्मिक विरोधाला थारा दिला जात नव्हता. सो इथे डिसेंट म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? मतभेदांना किंवा धार्मिक विरोधाला. ओके, सो इथे सेंटेन्समध्ये काय यूज करण्यात आलेला आहे? डिसेंट म्हणजे मतभेदांना किंवा धार्मिक विरोधाला. तुम्ही इथे विरोधाला सुद्धा यूज करू शकता. ओके, रिलिजियस म्हणजे होतं धार्मिक. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? पॉइज. POISE, पॉइज. पॉइजचं मिनिंग होतं ग्रेसफुल अँड इलिगंट बिअरिंग इन अ पर्सन. म्हणजेच काय आहे? तर हिंदीमध्ये मिनिंग होतं पॉइजचं संतुलन. म्हणजेच काय? तर तोल असणे, समतोल असणे किंवा संयम असणे. त्याला काय म्हटलं जातं? पॉइज असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो पॉइजचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे ग्रेसफुल अँड इलिगंट बिअरिंग इन अ पर्सन. हिंदीमध्ये मिनिंग होतं संतुलन. मराठीमध्ये काय होतं? संयम, समतोल, तोल आणि आत्मविश्वास. सो मराठीमध्ये मिनिंग होतं पॉइजचं संयम, समतोल, तोल आणि आत्मविश्वास. सिनोनिम्स आहेत बॅलन्स, इक्विलिब्रियम आणि कंट्रोल. कंट्रोल, इक्विलिब्रियम आणि बॅलन्स हे सिनोनिम्स आहेत पॉइजचे. आणि अँटोनिम्स आहेत डिसइक्विलिब्रियम, इनबॅलन्स आणि व्हॉलिटिलिटी. डिसइक्विलिब्रियम, इम्बॅलन्स आणि व्हॉलिटिलिटी हे आहेत अँटोनिम्स पॉइजचे. सेंटेन्स काय आहेत? लुइजा सीम्स टू हॅव मच मोर पॉइज अँड कॉन्फिडन्स. सेंटेन्स काय आहे? लुइजा सीम्स टू हॅव मच मोर पॉइज अँड कॉन्फिडन्स. सेंटेन्सचा काय अर्थ होतो? लुइजामध्ये आता खूपच अधिक संयम आणि आत्मविश्वास असल्याचे दिसून येते. सो इथे पॉइज म्हणजे यूज करण्यात आलेला आहे संयम म्हणून. संयम आणि आत्मविश्वास म्हणजे पॉइज अँड कॉन्फिडन्स. नेक्स्ट वर्ड आहे श्रूडनेस. SHREWDNESS ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? श्रूडनेस. श्रूडनेस. सो श्रूडनेसचं मिनिंग होतं द क्वालिटी ऑफ हॅव्हिंग ऑर शोईंग गुड पॉवर्स ऑफ जजमेंट. म्हणजे जो काय आहे? हुशार आहे, ज्याच्यामध्ये खूप हुशारी आहे किंवा चातुर्य आहे, त्याला काय म्हटलं जातं? श्रूडनेस असं म्हटलं जातं. सो श्रूडनेसला इंग्लिशमध्ये मिनिंग आहे द क्वालिटी ऑफ हॅव्हिंग ऑर शोईंग गुड पॉवर्स ऑफ जजमेंट. हिंदीमध्ये मिनिंग होतं चतुराई. मराठीमध्ये सुद्धा चतुराई असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं मिनिंग श्रूडनेसचं? धूर्तपणा, हुशारी आणि तीक्ष्णता. सो मराठीमध्ये मिनिंग होतं श्रूडनेसचं चतुराई, तीक्ष्णता, धूर्तपणा आणि हुशारी. सिनोनिम्स आहेत शार्पनेस, अक्यूटनेस आणि अक्युटी. सिनोनिम्स आहेत शार्पनेस, अक्यूटनेस आणि अक्युटी. आणि अँटोनिम्स आहेत गाईलनेसनेस, इंजिनियसनेस आणि इनोसेन्स. अँटोनिम्स काय आहेत? गाईलनेसनेस, इंजिनियसनेस आणि इनोसेन्स. सो याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे? GUILELESSNESS ला गाईलनेसनेस. गाईलनेसनेस. आणि INGENUOUSNESS ला काय करायचं आहे प्रोनाउन्स? इंजिनियसनेस. ओके, आणि इनोसेन्स. सेंटेन्स बघूया आता श्रूडनेसचे काय आहे? द कोच शोड कन्सिडरेबल टॅक्टिकल श्रूडनेस. सेंटेन्स काय आहे इंग्लिशमध्ये? द कोच शोड कन्सिडरेबल टॅक्टिक्स श्रूडनेस. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? प्रशिक्षकाने लक्षणीय डावपेचीत चातुर्य दाखवले. काय आहे? प्रशिक्षकाने लक्षणीय डावपेचीत चातुर्य दाखवले. डावपेचीत. सो इथे श्रूडनेस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे
चातुर्य म्हणून, आणि टॅक्टिक्स म्हणजे काय होतं तर डावपेच. ओके. नेक्स्ट वर्ड आहे प्रोफ्युजन. प्रोफ्युजनचं मिनिंग आहे अन अबंडन्स ऑर लार्ज क्वांटिटी ऑफ समथिंग, म्हणजेच काय तर विपुलता. ओके, जे मुबलक प्रमाणात आहे किंवा भरपूर प्रमाणात आहे त्याला काय म्हटलं जातं प्रोफ्युजन असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. मीनिंग आहे प्रोफ्युजनचा अन अबंडन्स ऑर लार्ज क्वांटिटी ऑफ समथिंग, म्हणजेच काय हिंदीमध्ये मीनिंग होतं प्रचुरता, मराठीमध्ये सुद्धा प्रचुरता असं म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं वैपुल्य किंवा विपुलता, मुबलक, विपुलता सुद्धा म्हणू शकता. आणखी काय होतं भरपूर प्रमाण. सो मराठीमध्ये मीनिंग होतं प्रोफ्युजनचं वैपुल्य, मुबलक, विपुलता आणि भरपूर प्रमाण. सिनोनिम्स आहेत अबंडन्स, लॉट आणि मास. अबंडन्स, लॉट आणि मास हे आहेत सिनोनिम्स प्रोफ्युजनचे. आणि अँटोनिम्स आहेत बिट, डिफिसिट आणि लॅक. बिट, डिफिसिट आणि लॅक हे आहेत अँटोनिम्स. सेंटेन्स काय आहे रोजेस ग्रीव इन प्रोफ्युजन अगेन्स्ट द ओल्ड वॉल. सेंटेन्सचा अर्थ होतो त्या जुन्या भिंतीपाशी गुलाबाची फुले मुबलक प्रमाणात उगवली होती. सो इथे प्रोफ्युजन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मुबलक प्रमाणात. ओके. नेक्स्ट वर्ड आहे प्रपोल्जन. प्रपोल्जनचं मिनिंग आहे द ऍक्शन ऑफ ड्रायव्हिंग ऑर पुशिंग फॉरवर्ड, म्हणजेच काय करणे तर पुढे ढकलणे. ओके, किंवा पुढे ढकलण्याची जी क्रिया असते त्याला काय म्हटलं जातं प्रोपोल्जन असं म्हटलं जातं. पुढे ढकलणे किंवा एखाद्या कशाला तरी गती देणे. ओके, जसं गाडी कधी कधी चालत नाही तो त्याला आपण मागून ढकलतो पुढे, किंवा एखादं काही असलं त्याला आपण गती देण्यासाठी म्हणजे फास्ट करण्यासाठी त्याला थोडंसं आपण धक्का देतो, त्याला काय म्हटलं जातं प्रोपल्जन असं म्हटलं जातं. सो प्रोपल्जनचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं द ॲक्शन ऑफ ड्रायव्हिंग ऑर पुशिंग फॉरवर्ड, म्हणजेच काय तर पुढे ढकलणे किंवा पुढे ढकलण्याची क्रिया आणि गती देणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रोपल्जनचं संचालक शक्ती. मराठीमध्ये काय होतं पुढे ढकलणे, किंवा आपण असंही म्हणू शकतो पुढे ढकलण्याची क्रिया. आणखी काय होतं गती देणे, प्रणोदन आणि चालक शक्ती. सो मराठीमध्ये मिनिंग होतं प्रपोल्जनचं गती देणे, प्रणोदन, चालक शक्ती, पुढे ढकलणे किंवा पुढे ढकलण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं प्रणोदन असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स काय आहेत ड्राईव्ह, प्रोपेल आणि पुश. ड्राईव्ह, प्रोपेल आणि पुश सिनोनिम्स आहेत प्रोपल्जनचे. आणि ओके अँटोनिम्स नाही आहेत. सेंटेन्स काय आहेत दिस एअरक्राफ्ट वर्क्स बाय जेट प्रपोल्जन. दिस एअरक्राफ्ट वर्क्स बाय जेट प्रपोल्जन, म्हणजेच काय होतं तर हे विमान जेट प्रणोदनावर चालते. ओके, सो इथे प्रपोल्जन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे प्रणोदनावर. लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तर काय आहे तो वर्ड आहे FOLLIES, म्हणजेच काय तर फॉलीज. काय आहे फॉलीज. FOLLIES म्हणजे होते फॉलीज. फॉलीजचं मिनिंग आहे लॅक ऑफ गुड सेन्स, फुलिशनेस. लॅक ऑफ गुड सेन्स आणि फुलिशनेस म्हणजेच काय होते तर मूर्खपणा किंवा गाढवपणा. सो हिंदीमध्ये होते फॉलीजचा अर्थ मूर्खता, मराठीमध्ये काय होते मूर्खपणा. सो फॉलीजचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं लॅक ऑफ गुड सेन्स आणि फुलिशनेस. मराठीमध्ये होतं मूर्खपणा, वेडेपणा, चुका आणि गाढवपणा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं फॉलीजचं चुका, गाढवपणा, मूर्खपणा आणि वेडेपणा. सिनोनिम्स काय आहेत सो सिनोनिम्स आहेत ॲब्सर्डिटीज, असिनिनिटीज आणि फुलिशनेस. सिनोनिम्स आहेत फॉलीजचे ॲब्सर्डिटीज आणि असिनिनिटीज आणि फुलिशनेस. आणि अँटोनिम्स आहेत प्रुडन्सेस, सागासिटीज आणि विजडम्स. काय आहेत अँटोनिम्स फॉलीजचे प्रुडन्सेस, सागासिटीज आणि विजडम्स. सेंटेन्स काय आहे लर्न विजडम बाय द फॉलीज ऑफ अदर्स, म्हणजेच काय होतं तर इतरांच्या मूर्खपणातून शहाणपणा शिका. ओके, शहाणपणा शिका.
किंवा शहाणपण सुद्धा होऊ शकतं. सो काय आहे, लर्न विजडम बाय द फॉलीज ऑफ अदर्स म्हणजे इतरांच्या मूर्खपणातून शहाणपण शिका. आणि इथे फॉलीज म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मूर्खपणातून. सो हे आहेत आपले आजचे 10 वर्ड्स. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठी हिंदी मधले मिनिंग्स वाचून घ्या. तुम्हाला मराठीमध्ये मिनिंग्स जर इझी वाटत आहे मराठीमध्ये वाचा, हिंदीमध्ये वाटत आहे तर हिंदीमध्ये वाचा. याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तिथे लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता PDF. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.